नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजी ऑर्चिड स्कूलमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा यमगर, इयत्ता दुसरी, विषय मराठी यासाठी. काय मग विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? छान, सगळेजण चांगले आहात घरी, हो ना? तर याच्या अगोदरच्या तासाला आपण काय घेतलं आठवते थोडंसं तुम्हाला काही? हां, तर आपण काय घेतलं होतं? पाठ क्रमांक 15वा आपला परिसर. आपला परिसर त्यातला भाग 1 घेतला होता आणि नंतर पाठ क्रमांक 16वा आपला परिसर भाग 2 होता. एक मिनिट दाखवते. हा होता आपला परिसर भाग 1. मग परिसर कशाने बनतो वगैरे पाहिलं. परत मग चित्राचं निरीक्षण कसं करायचं, त्याच्यावर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, त्याच्यावरूनच मग तुम्हाला काय येईल, चित्रवर्णन लिहिता येईल, असं आपण सर्व अभ्यासलं होतं, हो ना? आणि अगदी तसंच आपला परिसर भाग 2 होता. त्याच्यामध्येही याच्या व्यतिरिक्त, ज्या पहिल्या भागाव्यतिरिक्त दुसरी चित्र दिली होती आणि त्याच्यामध्येही आपण सेम तसंच केलं होतं की चित्र पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या शब्दात त्याचं वर्णन करायचं आहे आणि नंतर मी काही विचारलेली प्रश्न होती त्याची उत्तरं दिली. मग तसाच तुम्ही थोडासा लिहिण्याची प्रॅक्टिस पण केलेली असेल, घरी सराव केलाय ना लिहिण्याचा. बर, मग आता काय पाहिलं आपण? परिसर. मग परिसरामध्ये काय काय येतं सांगितलं होतं मी. जर तुम्ही थोडंसं घराच्या बाहेर गेलात तर काय आजूबाजूच्या परिसरामध्ये काय दिसतं आपल्याला? आपल्यासारखीच खूप सारी घरं दिसतात. परत शाळा, जर कोणाच्या घराच्या जवळ शाळा असेल तर शाळा दिसते. आणखीन झाडं दिसतात, हो ना? मग त्याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी खूप सारा असं सर्वांचा मिळून परिसर तयार झालेला असतो. तर मग आता मग मला सांगा, हे झालं आपला परिसर, हो ना? मग तुम्हाला आवडणारी प्राणी कोणते आवडतात सांगा बरं. पाळीव प्राणी सांगा फक्त. 2 प्रकारचे प्राणी असतात. म्हणजे जंगलामध्ये राहणारे प्राणी त्याला म्हणून आपण म्हणतो जंगली प्राणी, आणि आपण पाळतो त्यांना, घरामध्ये राहतात किंवा घराच्या परिसरामध्ये राहतात तर त्याला म्हणतो आपण पाळीव प्राणी, हो ना? मग मी काय विचारते की तुम्हाला आवडणाऱ्या पाळीव प्राण्यांची नावे मला सांगायची. मला सगळ्यात पहिलं उत्तर असं वाटते की सगळे म्हणत असतील कुत्रा. सगळेजणच पाळतात ना घरी कुत्रा. बर, पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा आहे, मांजर आहे. नंतर शेती ज्यांची असेल तर ते काय काय शेळी, परत मेंढी वगैरे असते, गाय असते, म्हैस असते, बैल असतो. सर्व काय आहेत? पाळीव प्राणी आहेत. मग जंगली कोणती कोणती येतात? मग जंगलीमध्ये येतात वाघ, सिंह, हत्ती, असे खूप सारे, कोल्हा, लांडगा, असे खूप सारे. माझ्याही पेक्षा तुम्ही जास्त नावं सांगताल त्याची, हो ना? मग जंगली झाले आणि पाळीव प्राणी झाले, जंगली प्राणी झाले आणि पाळीव प्राणी झाले. मग त्यातही काही प्राणी पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहतात. जमिनीवर राहतात त्यात सरपटणारे प्राणी कोणते सांगा बरं? जमिनीवर राहणारे सरपटणारे प्राणी. आता मी अशी जी ऍक्शन केली ते तुम्हाला लक्षात असेल. पहिला येतो साप, बरोबर? साप. परत सरडा असतो जमिनीवर राहणारा आणि तो सरपटत चालणार आहे. आणखी काय सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो? जर घराच्या आजूबाजूला तुमची भरपूर झाडं असतील ना तर त्या झाडावरून इकडून तिकडे तिकडून इकडे सतत पळत असते बघा ती. सांगा बरं काय आहे मग ते? बरं, ठीक आहे, मी तुम्हाला चित्र दाखवते, मग चित्रावरून तरी तुम्ही सांगू शकता की काय दिसत आहे. सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो. ती झाडावर असते. किंवा तुम्हाला आठवत असेल आपल्याही शाळेमध्ये खूप सारी झाडं आहेत आणि जर तुम्ही खेळायला वगैरे ज्यावेळेस जात होतात त्यावेळेस तुम्हाला दिसत असेल मी जे दाखवते बोर्डवर, ते काय आहे? ती खारुताई, हो की नाही? वाटते ना, म्हणजे खारुताईचं चित्र आहे की नाही? मग आता सर्वांनी काय करायचं आहे? आपल्या पाठ्यक्रमांक 17 पाठ्यपुस्तक तुमचं दुसरीचं काढा आणि त्याच्यावर पाठ क्रमांक आहे 17. काढलं सर्वांनी? काय आहे मग पाठ क्रमांक 17 मध्ये सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो. हे जे चित्र दिसत आहे ना हे त्यातीलच आहे. हे असं आहे तुमचं पाठ क्रमांक 17वा आणि आपल्या कवितेचं नाव आहे, कारण ही कविता आहे. पाठ आहे का आपला? नाही, कविता आहे.
मग या कवितेचे नाव आहे खार, ज्याला की आपण खारुताई असं म्हणतो. आवडते ना सर्वांना खारुताई? कशी लुटू लुटू इकडून तिकडं तिकडून इकडे तुरु 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 पळत असते. अगदी म्हणे म्हणेपर्यंत रस्त्यावर असते, अगदी दुसऱ्या क्षणी पाहीपर्यंत ती झाडावर चढलेली असते. मग तिचीच आज आपण काय करणार आहोत, एक कविता अभ्यासणार आहोत. सर्वांनी तुमचं इयत्ता दुसरीचं पाठ्यपुस्तक, त्यातील पान नंबर आहे 17, सर्वांनी काढलेला आहे पान नंबर 17. खार हेच पेज इथं आहे, म्हणून मी माझं पुस्तक ठेवते, तुम्ही तुमचं पुस्तक पाहायचं आहे. पाहताय ना पुस्तक? आता सांगा बरं, त्या पुस्तकामध्ये काय काय, जे पान काढलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये काय काय दिसत आहे, त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे तुम्हाला. आता मी आणखी थोडंसं छोटं जर केल्यानंतर हे असं दिसेल. सेम असंच पेज तुमच्या पुस्तकामध्ये आहे, अगदी असंच. मग आता वर्णन करायचे. मागच्या 2 तासामध्ये आपण वर्णन तर करत आहोत चित्रांचं, तसंच वर्णन याही चित्राचं तुम्हाला करायचं आहे. चला, मग काय म्हणणार तुम्ही? या चित्रामध्ये एक दिसत आहे ती खार, किंवा तुम्ही तिला खारुताईही असं म्हणू शकता. काय दिसत आहे? एक झाड आहे, झाडावरती खारुताई बसलेली आहे. आणखी काय दिसत आहे सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो. मग आता मी हे सांगितलं, आता तुम्ही सांगा बरं दुसरं. हा, मी तर ॲरो पण घेऊन जाते. मग आणखी या चित्रामध्ये इथे झाडावर एक चढलेली खार आहे आणि इथे पळताना दिसत आहे. पहा, ही जे 2 मुलं आहेत त्यांच्या मागे एक पळत आहे, जमिनीवरून ही इकडे पळत आहे आणि ही झाडावर चढत आहे किंवा चढून बसलेली आहे. आणखी काय दिसतं मग? 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मग काय करत आहेत ते? या खारुताईला पाहत आहेत. तुम्हालाही आवडते ना पाहायला, की तिची म्हणजे पळणं म्हणा किंवा तिचे डोळे जर तुम्ही पाहिले, अगदी लुक 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 करत असते ती, म्हणजे बघायला किती छान वाटतं. काही जणांनी ना तिला हातही लावला असेल, अगदी तिच्या पाठीवरून जर हात असा फिरवला ना तर तिची केस अगदी मऊ 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 आपल्याला दिसतात. इथे आणखीन ही एक खारुताई आहे, ती झाडावर चढलेली आहे आणि दुसरी आहे ती पळत आहे. आणि ही मुलं त्या खारुताईकडे बघत आहेत किंवा हा मुलगा हिला काहीतरी सांगत आहे. हे अरे बघ बघ, खारुताई दिसत आहे. मग अशा प्रकारे चित्रवर्णन तुम्ही सांगणार, बरोबर. आता आपण काय करूया, गाणे ऐका म्हणा. आता या सगळ्या चित्रावर आधारित काय आहे, एक कविता म्हणा किंवा याला गाणेही आपण म्हणू शकतो. हे गाणे ऐकायचं आहे आणि मग नंतर म्हणायचं आहे. सुरुवातीला मी म्हणते, चालेल? पाठ क्रमांक 17, खार. गाणे ऐका म्हणा. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार, सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार, बसते कशी डौलदार उभी राहते ऐटदार, बसते कशी डौलदार उभी राहते ऐटदार. लुकलुक डोळे बघती खुटखुट कान ऐकती, लुकलुक डोळे बघती खुटखुट कान ऐकती. भरभर पळे रस्त्यावर झरझर चढे झाडावर, भरभर पळे रस्त्यावर झरझर चढे झाडावर. धडपड करी फार झटपट होई पसार, धडपड करी फार झटपट होई पसार. छान छान अशी खार साऱ्यांना आवडते फार फार, छान छान अशी खार साऱ्यांना आवडते फार फार. ही अशा प्रकारे मी वाचलेली आहे. तुम्हालाही अशीच म्हणजे वेगाने वाचता आली पाहिजे. आणि लिहिलेली कोणी आहे मग? ही जी गाणं आहे किंवा ही जी कविता आहे त्याच्या शेवटी तो एखादा धडा असू दे किंवा कविता असू दे, अगदी शेवटी छोट्या अक्षरामध्ये डार्क कलर असं गडद रंगामध्ये नाव असतं. काय आहे सांगा बरं ते? कुणी लिहिलेलं आहे ते? मग त्या लेखकाचं किंवा त्या कवीचं तिथे नाव आहे, देवबा पाटील, देवबा पाटील. मग आता बघा, कविता जो लिहितो त्याला आपण लिहितो
किंवा लिहिते, मग ती बाई असू दे किंवा माणूस असू दे, तर आपण काय म्हणतो? कवयित्री जर ती बाई असेल तर, एखाद्या बाईने ती कविता लिहिलेली असेल तर त्याला आपण कवयित्री असे म्हणतो, आणि एखाद्या पुरुषाने जर लिहिलेली असेल तर त्याला कवी म्हणतो, बरोबर? आणि धडा जर लिहिलेला असेल, धडा जर असेल तर त्याला आपण म्हणतो लेखक. या कवितेचे लेखक हे या धड्याचे लेखक हे आहेत, किंवा या कवितेचे कवी देवबा पाटील आहेत. समजा आता इथे एखाद्या कवयित्रीने लिहिलेली असती तर आपण तिथे या कवितेची लेखिका किंवा कवयित्री, लेखिका आपण धड्याला म्हणतो, आणि कवितेला आपण म्हणतो, कविता ज्यांनी लिहिली त्याला कवयित्री आणि कवी असं म्हणतो. तर या कवितेचे कवी आहेत देवबा पाटील. काय आहे तर ह्यांनी काय केलेली आहे, अगदी छान या खारुताईचं वर्णन या कवितेत त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी सुंदर, अगदी त्याचं पूर्ण, जशी खारुताई आपल्याला फक्त चित्र जरी नाही दाखवलं असतं आणि ही वाचून जरी दाखवली असती तरी तुमच्या डोळ्यासमोर त्या खारुताईचं चित्र उभं झालं असतं, बरोबर ना? मग काय आहे आता पहा, माझ्या मागे तुम्ही म्हणायचं आहे. एकदा मी म्हणून दाखवली फास्ट, आता तुम्ही तुमचं जे बोट आहे त्याच्यावर ठेवायचं आहे. करायची सुरुवात. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार. बसते कशी डौलदार, बसते कशी डौलदार. उभी राहते ऐटदार. उभी राहते ऐटदार. आता थोडंसं आपण वेगाने वाचू. बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार. लुकलुक डोळे बघती, लुकलुक डोळे बघती. खुटखुट कान ऐकती. बोट ठेवताय ना तुम्ही तुमचं त्याच्यावर, बघा बोट ठेवत असताना तो जो शब्द आहे कसा लिहिलेला आहे याकडेही तुम्हाला लक्ष देता आलं पाहिजे की नाही. जो शब्द आहे कसा लिहिलेला आहे, मग त्याला विलांटी असू दे, काना असू दे, मात्रा असू दे, उकार पहिला आहे का दुसरा आहे, विलांटी पहिली आहे का दुसरी आहे, हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. धडपड नंतरचं कडवं काय आहे तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. धडपड करी फार, काय कडवं आहे, धडपड करी फार, झटपट होई पसार. आणि शेवटचा आहे छान छान अशी खार, साऱ्यांना आवडते फार फार. छान छान अशी खार, साऱ्यांना आवडते फार फार. म्हटली सर्वांनी माझ्या मागे कविता. आता फक्त एकदाच आपल्याला बस करायचं आहे का? नाही, तर ती अगदी तोंड पाठ करायची आहे आपल्याला. जसं की आपण एखादी प्रार्थना किंवा आवडीची गेल्या वर्षीची जी एखादी कविता असते ती कशी आपण तोंड पाठ करतो की नाही, अगदी तशीच ही कविता आपल्याला अगदी तोंड पाठ करायची. मग हे केव्हा शक्य आहे? जेव्हा तुम्ही सतत त्याला 1, 2, 4, काही जणांना 2-3 वेळा वाचल्यानंतर ही लगे लक्षात येईल, पण काही जणांना खूप वेळा सराव करावा लागेल, तेव्हा कुठे जाऊन ही कविता तुम्हाला पाठ होईल, हे गाणे तुम्हाला पाठ होईल.
मग आता काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आता मी म्हटली नंतर मी म्हणल्यानंतर तुम्ही म्हणले, आता काय करायचंय, तुम्ही तुमच्या जागेवर उठून उभं राहायचं आहे आणि तुम्हाला जसा त्याचा अभिनय साभिनय जसा करता येतो ना, आता साभिनय म्हणल्यानंतर लक्षात नाही येणार तुम्हाला, तुम्हाला जशी ऍक्शन करता येते ना ती तुम्ही तशी करायची आहे. चालेल, मी म्हणते मग तुम्ही तशी ऍक्शन करायची. उभारलात, उठून उभे राहिलात तुम्ही. चला स्टार्ट करू. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार. लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. धडपड करी फार, झटपट होई पसार. छान छान अशी खार, साऱ्यांना आवडते फार फार. छान छान अशी खार, साऱ्यांना आवडते फार फार. सगळ्यांनी साभिनय केली ती कविता. चला बसून घ्या खाली. मग आता बघा, प्रत्येक ओळीचं आपण काय, ह्या ज्या खारुताईचं वर्णन आहे ते बघूया. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार, ही जी खारुताई आहे हिचं हे काय आहे, शेपूट. मग ते कसं आहे, अगदी सुंदर आहे, मजेदार आहे आणि अगदी असं झुपकेदार दिसत आहे बघा, हे की नाही. छोटी जशी की गाईची वगैरे म्हशीची वगैरे शेपूट कशी असते, अगदी झुपकेदार वगैरे नसते, अगदी सुकडी म्हणतो आपण त्याला, किंवा त्याला जास्त अशी केस नसतात. पण खारुताईच्या शेपटीला जर तुम्ही पाहिली तर अगदी तिची शेपूट कशी असते, झुपकेदार असते. इथं लिहिलेलं आहे बघा, शेपूट तिचे झुपकेदार. सुंदर पण आहे, मजेदार पण आहे आणि तिचं शेपूट कसं आहे, अगदी झुपकेदार आहे. मग नंतरचं कडवं काय आहे, बसते कशी डौलदार. किती छान बसलेली दिसत आहे की नाही आपल्याला, अगदी ऐटीत बसलेली आहे ती. मग बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार. डौलदार, ऐटदार, झुपकेदार, ह्या पण शब्दांकडे थोडे लक्ष द्या तुम्ही. झुपकेदार, डौलदार, ऐटदार. मग काय आहे, बसते कशी डौलदार. मग बसल्यानंतर तिचं अगदी शेपूट आहे ती झुपकेदार मस्त दिसत असते आणि तिच्याही अंगावर अशी भरपूर सारी केस असतात ना, मग दिसायला अशी ती गुप्पू गुप्पू मस्त दिसत असते. मग उभी राहते ऐटदार. नंतरचं कडव काय आहे, लुकलुक डोळे बघती. जर तुम्ही खारुताईचं व्यवस्थित निरीक्षण किंवा अगदी जवळून जर तिला पाहिलं असेल ना, तर तिचे डोळे अगदी लुकलुक लुकलुक करत असतात. पहा, आपण कसं सातत्याने एक दोन तीन क्षण तरी पाहू शकतो, डोळे आपले पापणी न झाकता, परंतु खारुताई कशी करत असते, सारखे तिचे डोळे लुकलुकत असतात. मग लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती. लक्षच असतं ना तिचं सारखं खारुताईचं, म्हणजे तिला खाण्यासाठी म्हणा काहीतरी फळं शोधत असेल, तिचं जे काही अन्न असतं ते शोधण्याच्या सतत ती शोधतच असते. मग लुकलुक डोळे पाहत असतात आणि कान तर सतत काहीतरी सतत खुटखुट खुटखुट, कितीही बारीक आवाजामध्ये काहीतरी चाललेलं असू दे पण त्यांना लगेच ऐकायला येतं ते. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. अगदी वेगाने असते बघा ती खारुताई. ती काय आपल्यासारखी एक पाऊल दोन पाऊल अशी काही चालते का, ती अगदी वेगाने फास्ट पळत असते. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. ज्या वेगाने ती रस्त्यावर पळते ना, त्याच वेगाने ती झाडावर पण चढत असते. पाहिलंय तुम्ही ते. आणि आता पाहतही असताल, आपला तास संपल्यानंतर जर तुम्हाला खारुताई दिसली तर बघा, आपण जे वर्णन करत आहोत ना तिचं, हे सगळं तुम्हाला लगे लक्षात येईल. काय काय लक्षात येईल, सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार. हा, खारुताई बघितल्यानंतर लगे तुम्हाला आठवेल, हा तिचं शेपूट कसं आहे, अगदी झुपकेदार आहे. बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार. लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती. लुकलुक डोळे बघती आणि खुटखुट कान ऐकती. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. तिचा चालण्याचा म्हणजे झाडावर चढण्याचा आणि रस्त्यावर पळण्याचा वेगही
थोडंसं दिसत नसेल तर आपण काय करूया, झूम करून पाहूया. आता दिसतंय व्यवस्थित? शक्यतो तर सर्वजण आपल्या पाठ्यपुस्तकात पाहत आहेत. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर, धडपड करी फार, झटपट होई पसार. धडपड करी फार, अगदी धडपड करत असते बघा ती, एका ठिकाणी कधीच स्थिर नसते खारुताई. आणि हा, तुम्ही तुमच्या मित्रांना दाखवेपर्यंत, अरे बघ 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 खारुताई दिसत आहे म्हणेपर्यंत, तर ती लगे मित्राला दाखवेपर्यंत तिथून काय झालेली असते, ती पसार झालेली असते. छान छान अशी कार. आता हे सगळं आपण तिचं वर्णन केलं की नाही, ही सर्व छान छान अशी कार साऱ्यांना आवडते फार फार. तुम्हालाही आवडते ना खारुताई? बघा इथं तुम्हाला चित्र अगदी थोडं व्यवस्थित दिसेल, त्याचं दिसतंय ना. तिथं थोडंसं लाईट कलरचं वाटत होतं चित्र, इथे डार्क होतं. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार, लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती, भरभर बळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर, धडपड करी फार, झटपट होई पसार. धडपड करी फार, झटपट होई पसार. छान छान अशी कार साऱ्यांना आवडते फार फार. मग कोणी लिहिलेली आहे ही कविता? देवबा पाटील यांनी. बरोबर. बघा किती सुंदर चित्र दिसत आहे की नाही. एखाद्या बगीचेत वगैरे गेल्यानंतर असं चित्र दिसत असेल तुम्हाला. फुलं उमललेली आहेत, हिरवं झाड आहे, इथे एक नारळाचं झाड आहे आणि खाली जर बघायला गेलं तर पूर्ण हिरवं गवत असं दिसत आहे. आणि ही जी खार आहे ती झाडावर बसली आणि ही आहे ती पळत आहे. आता आपण काय करणार आहोत, ही जी कविता झाली आहे त्याच्यावर आधारित आपण काय करत आहोत, प्रश्न उत्तर पाहत आहोत. फक्त सांगायचं हा, खारीचे शेपूट कसे आहे. आता सांगितलं होतं मी, पहिल्या आपल्या कडव्यामध्येच आहे बघा, खारीचे शेपूट कसे आहे. ते एक ते जे कडवं आहे म्हणून दाखवू तुम्हाला. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार. मग कसे आहे खारीचे शेपूट? झुपकेदार. बरोबर. मग खारीचे शेपूट कसे आहे, पूर्ण वाक्यात उत्तर काय येणार? खारीचे शेपूट झुपकेदार आहे. लिहिताना आपण लिहूयात नंतर. आता फक्त मला काय करायचं आहे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. 2 नंबर आहे, खार कशी बसते. खार कशी बसते. मग कुठलं कडवं आहे बघा बरं, त्याच्यानंतरच आहे. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार, बसते कशी डौलदार. खार कशी बसते मग? डौलदार बसते. मग पूर्ण वाक्यात काय येणार आहे? खार डौलदार बसते. नंतर तिसरा प्रश्न काय आहे वाचा बरं विद्यार्थी मित्रांनो. ऐटदार कोण उभे राहते. ऐटदार कोण उभे राहते. आता ही जी कविता आहे, हे जे गाणं आहे, कशावर आहे आपलं? खार म्हणजेच खारुताई किंवा खार. मग ऐटदार कोण उभे राहते, काय येणार प्रश्नाचं उत्तर? ऐटदार खार उभे राहते. नंतर चौथा प्रश्न आहे, खारीचे डोळे कसे पाहतात. खारीचे डोळे कसे पाहतात सांगा बरं. त्याच्यानंतरच कडवं आहे तेही. लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती. मग काय प्रश्नाचं उत्तर आहे? खारीचे डोळे लुकलुक पाहतात. खारीचे डोळे लुकलुक पाहतात. कान कसे ऐकतात? खुटखुट ऐकतात. कान कसे ऐकतात? कान खुटखुट ऐकतात. खार रस्त्यावर कशी पळते. सांगितलं होतं खार रस्त्यावर कशी पळते. मग अगदी भरभर 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 पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. मग खार रस्त्यावर भरभर पळते. काय प्रश्नाचं उत्तर येणार? खार रस्त्यावर भरभर पळते. खार झाडावर कशी चढते. सांगा बरं कशी चढते खार झाडावर. झरझर चढते. भरभर पळे रस्त्यावर
झरझर चढे झाडावर. मग आपण प्रश्नाचं उत्तर खार रस्त्यावर भरभर पळती असं पण सांगितलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे खार झाडावर कशी चढते, तर खार झाडावर झरझर चढते. बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर खारीचे शेपूट कसे आहे, तर खारीचे शेपूट झुपकेदार आहे. खार कशी बसते, खार डौलदार बसते. ऐटदार कोण उभी राहते, ऐटदार खार उभी राहते. खारीचे डोळे कसे पाहतात, खारीचे डोळे लुकलुक पाहतात. कान कसे ऐकतात, कान खोटखोट ऐकतात. खार रस्त्यावर कशी पळते, खार रस्त्यावर भरभर पळते. खार झाडावर कशी चढते, खार झाडावर झरझर चढते. बरोबर. आता नंतर काय विचारलेलं आहे बघा, तुम्ही खार पाहिली आहे का, पाहिली आहे, हो सर्वांनी पाहिलेली आहे. तुम्हाला खार कशी वाटली. आता इथे प्रत्येकांचं उत्तर वेगवेगळं येणार ना. तुम्ही खार पाहिली आहे का, तर हो पाहिली आहे. मग तुम्हाला खार कशी वाटले, अगदी सुंदर मजेदारच वाटली ना सर्वांना. नंतर काय आहे पहा, व म्हणा, शोधा म्हणा. कवितेत आलेल्या लुकलुक सारखे अन्य शब्द शोधा. कवितेत आलेल्या लुकलुक सारखे अन्य शब्द शोधा. मग काय सांगितलेले आहे, लुकलुक डोळे बघती आणि खुटखुट कान ऐकती. बरोबर ना. लुकलुक डोळे बघती आणि खुटखुट कान ऐकती. नंतरचा प्रश्न काय आहे, मजेदार या शब्दात शेवटचे अक्षर र आहे. मजेदार. बरोबर. तर असे शेवटी र येणारे शब्द कवितेतून शोधायचे आहेत. असे शेवटी मजेदार र आला की नाही, असं जे शेवटी र आहे ते कोणते शब्द आहे त्या कवितेमध्ये. मजेदार झाल्यानंतर लगेच काय आहे, झुपकेदार, नंतर ऐटदार, मग झुपकेदार, ऐटदार, डौलदार या सगळ्या शब्दांमध्ये काय येतं, र येतं. आता हे ज्यावेळेस आपण प्रश्न उत्तर मी तुम्हाला नोट्स मध्ये देते त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं लेखी स्वरूपात मिळतील. शब्दार्थ मराठीमध्ये खार, इंग्लिशमध्ये स्क्विरल. सुंदर ब्युटिफुल, शेपूट टेल, झुपकेदार बशी, डौलदार ग्रेसफुल, ऐटदार स्मार्ट, डोळे आईज, कान इयर्स. आता हे तुम्हाला डोळे, कान, पळणे, चढणे हे सगळे शब्द तुम्हाला माहिती आहेत. इंग्लिशमध्येही माहिती आहेत आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं किंवा मराठीत जर दिली तर तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिता येतील ती. पळणे टू रन, चढणे टू क्लाइंब, झटपट स्पीडली, क्विकली पण म्हणतो बघा. नंतर पसार फ्लीट, साऱ्यांना एव्हरीवन, आवडे लाईक, फार व्हेरी मच. जोड्या जुळवा वाचा. आता तुम्ही पुस्तक बंद केले की नाही, मी ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न उत्तर सांगत होते त्यावेळेस तुम्ही ते तुमचं बुक ठेवलं होतं, पेज नंबर काय 17 असेल, पाठ क्रमांक वगैरे. आता तुम्ही तुमचं पुस्तक बंद करायचं आहे कारण मराठी आणि इंग्रजी शब्द पण आपले शब्दार्थ झालेले आहेत. आता जोड्या जुळवा आणि वाचा. डोळे बघती, कान ऐकती, पळत जाई, चढत जाई आणि पसार होई. पळत जाई, चढत जाई आणि पसार होई. आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही पलीकडे जो दुसरी साईड आहे, इथे ही साईड झाली, आपण वाचून घेतली. डोळे बघती, कान ऐकती, पळत जाई, चढत जाई, पसार होई, खुटखुट, झरझर, झटपट, लुकलुक, भरभर अशी सर्व काय दिलेली आहेत. इथून आपल्याला या शब्दाला इकडचा कोणता शब्द बरोबर जुळतो त्याची जोड्या लावायच्या आहेत. मग डोळे बघती आपल्याला तुमच्या पाठामध्ये तुम्हाला लगेच येईल जोड्या लावताना. आता मला वाटतं इवाना तुमची पाठही झालेली असेल कविता, पाठही झालेली असेल कविता. मग डोळे बघती कशी बघती म्हणून सांगितलेली होती तुम्हाला खारुताई, लुकलुक बघती. मग किती नंबरला आहे लुकलुक आपला, 1 2 3 4 नंबरला आहे. डोळे बघती लुकलुक, कान ऐकती
कसं आहे मग? खुटखुट. मग किती नंबरला आहे खुटखुट? खुटखुट बरोबर. पळत जाई. पळत जाई कुठे पळते ती? रस्त्यावर. मग कशी पळते पळत पळताना ती? भरभर. पळत जाई भरभर. चढत जाई कुठे चढत होती ती? झाडावर. मग झरझर काय येणार त्याचं? डोळे बघती लुकलुक. कान ऐकती खुटखुट. पळत जाई भरभर. चढत जाई झरझर. झाडावर चढताना ती झरझर चढती ना. आणि पसार होई झटपट. पसार होई झटपट. अगदी बगे बगेपर्यंत खारुताई आपल्याला दिसेनाशी होती. पाहिल्या विद्यार्थी मित्रांनो जोड्या कशा लावल्यात आपण? मग अशा प्रकारे काय पाहिलं आपण? तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 17 कविता होती. गाणे पण म्हणतो आपण त्याला. गाणं होतं खार. त्याच्यावर आधारित आपण आज कविता पाहिलेली आहे. त्याच्यावर जे प्रश्न उत्तर होती ती सोडवलेली आहेत. तिचं वर्णन सांगितलेलं आहे. आता तुम्ही काय करणार? ज्यावेळेस तुम्हाला ती खारुताई दिसेल ना तर त्यावेळेस आपल्याला ही कविता आठवायची आहे आणि म्हणायची आहे. धन्यवाद.